जितेंद्र कारंडे, अथर्व, उगम खाडे, हे उगम हे 12th मॅन आहेत आणि त्याचबरोबर प्रणय केळसकर, रुपेश परब या सगळ्यांना आपण या टीममध्ये पाहणार आहात. आणि आता जाऊयात लालबाग प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वातील पहिल्या सामन्याकडे. सिद्धेश गोठणकर आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये रोहित माने दाखल झालेले आहेत. रोहित माने लालबाग एक्सप्रेस बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. जे कव्हर पॉईंटच्या दिशेने प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना विनंती, आपण पाय वरती घ्यायचे. सिद्धेश गोठणकर, लालबाग प्रीमियर लीग. तर या ठिकाणी काळाचौकी पोलीस स्टेशनचे PI नंदकिशोर जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि जाधव साहेब, आपणास विनंती असणार आहे, आपण मुख्य मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. लालबाग प्रीमियर लीगचं 5वं पर्व. 5व्या पर्वावर अख्ख्या लालबागला आहे गर्व. आणि या 5व्या पर्वाची पहिली मॅच आता आपल्या भेटीला येईल. सिद्धेश गोठणकर स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला रोहित माने. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. हॅलो, मॅचला होते सुरुवात. पाचव्या पर्वाची तर हॅलो, लालबाग प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व आहे. आणि 5व्या पर्वातील पहिला सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय.
हॅलो. आज या क्रीडा स्पर्धे हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. लालबाग प्रीमियर लीग पर्व पाचव्या पर्वातील पहिला सामना आपल्या भेटीला येतोय आणि या पहिल्या सामन्यातील अतिशय दर्जेदार मॅच आपल्या भेटीला येईल. टाळ्यांचा गजर होतोय आणि टाळ्यांच्या गजरामध्ये या मॅचला सुरुवात होईल. दोन बलाढ्य संघांमधील लढत. एका बाजूला आपल्याला ग्राउंड ब्रेकर्स गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत आणि फलंदाजीसाठी जर पाहिलं तर टेरिफिक चॅलेंजर. या दोन बलाढ्य संघांमधील मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल अगदी यॉर्कर लेनचा टाकलाय आणि यॉर्कर लेनच्या या चेंडूवरला अक्षरशः खेळून काढलाय. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. चांगली सुरुवात मात्र इकडे गोलंदाजांनी केलेली आहे. सिद्धेश यांना पण फलंदाजीसाठी खूप चांगला आणि दर्जेदार खेळाडू आहे. चांगला फटका खेळलाय. बॉलला स्क्वेअर लेगला टोलावलाय. तिकडे जर पाहिलं तर एक धाव मिळेल. धावसंख्येची सुरुवात होते. पुन्हा एकदा सिद्धेश गोठणकर यांना बॅटिंगसाठी आपण पाहतोय. शशांक पाटणकर कॅप्टन आहेत टीमचे. आयकॉन म्हणून खेळतात या टीममध्ये. चांगला बॉल पुन्हा एकदा. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा सन्मान दिलाय सिद्धेशने. 6 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकांचे सामने. टोलावलाय. चांगलाच बॉल टोलावलाय. यावेळेला मात्र मिड विकेटच्या दिशेने पाठवलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहिलं मिळेल. पहिलं षटक मार्गस्थ आहे. रोहित माने आणि सिद्धेश गोठणकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस. थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी संगीत मानापमानची टीम दाखल होताना पाहायला मिळाली होती, ज्यामध्ये सुबोजी भावे, वैदेही परशुरामी. मुख्य मंचावर जर पाहिलं तर आपल्याला प्रो कबड्डी स्टार विशाल माने यांना देखील आपण मुख्य मंचावर पाहतोय. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु जलद गतीने तो गोशांकित क्षेत्राच्या दिशेने गेलेला आहे. पहिलं षटक सुरू आहे. 3 धावा धावफलकावर पाहायला मिळते. यावेळेला मिड विकेटच्या दिशेने गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 निर्धाव चेंडू आलाय, माफ करा. आणि पहिलं षटक ज्यावेळेला संपतंय धावसंख्या 3 झाली आहे. म्हणजे इकडे सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने ग्राउंड ब्रेकर्स या टीमने केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. तर इकडे कमबॅक करावे लागेल बॅटिंग टीमला सुद्धा. रोहित माने आणि त्याचबरोबर सिद्धेश गोठणकर ही अशी नावं आहेत जे केव्हाही धावसंख्या या ठिकाणी वाढवू शकतात. रोहितकडे तर अगदी समोरच्या दिशेने षटकार मारण्याची एक चांगली क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला सिद्धेश गोठणकर बाजूच्या पुलाच्या दिशेने खूप चांगले चांगले लांब लांबचे फटके मारतात. षटकार चौकाराची आतषबाजी करण्याचा मानस या ठिकाणी असणार आहे. छोट्याशा जागेमध्ये परंतु भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला मुंबईची सांस्कृतिक राजधानी लालबाग नगरीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा इकडे होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. अमय चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या सगळ्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पर्वणीच राहिली आहे. कारण या स्पर्धेचा घटक बनणं, या स्पर्धेसाठी मैदानात उतरणं, ह्या सगळ्या बाबी खूप महत्त्वपूर्ण आहेत. लालबाग प्रीमियर लीग. अखुटप्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार केलाय. रोहित मानेने हिट केलाय आणि या स्पर्धेतील पहिला चौकार रोहित माने यांच्या खात्यावर जातोय. GW खामकर मसाले चौकार. या स्पर्धेसाठी षटकार आणि चौकार GW खामकर मसाले षटकार चौकार पाहायला मिळणार आहेत.
आणि इकडे हा चांगला फटका येताना पाहायला मिळालाय. लालबाग प्रीमियर लीग चर्चा आहे सर्व ठिकाणी या स्पर्धेची. पुन्हा एकदा बिग हिट. याही वेळेला चेंडू टोलावलाय परंतु बाजूच्या ब्रिजला लागतोय. 2 धावा तिकडे मिळणार आहे. पहिल्या षटकात थोडीशी संयमी सुरुवात होती आणि ज्या वेळेला हे षटक सुरू झालं मात्र खूप चांगली पद्धतीची कामगिरी करताना पाहायला मिळतात ते म्हणजे रोहित माने. रोहित माने खेळतायत आणि त्यांचा खेळ मंचावरून विशाल माने पाहतायत. धावफलक जर पाहिलं तर आता 10 धावा धावफलकावर. दुसरी ओव्हर सुरू आहे. लालबाग प्रीमियर लीग आपण पाहतोय. लालबाग मुंबईतील आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा विभाग. लालबागचं मार्केट, लालबागचा गणेशोत्सव, लालबागची दहीहंडी, लालबागची मराठी संस्कृती या सगळ्या बाबी लालबागच्या नेहमी चर्चेत आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि आज लालबागची ही प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये येताना पाहायला मिळते. टप्प्याचा बॉल आहे त्याला पूल केलाय सिद्धेशने. बाजूच्या पुलाच्या दिशेने बॉल मारणं ज्याचा असतो नेहमी उद्देश त्याचं नाव गोठणकर सिद्धेश. आणि सिद्धेश गोठणकरच्या बॅटमधून आलेला 2 फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. टॅलेंट आहे. बाजूचा पूल मात्र सातत्याने खुणावत असतो सिद्धेशला. आणि इकडे आणखीन एक जबरदस्त फटका. हे षटक मात्र पहा, याला तर क्रिकेट म्हटलं जातं. या षटकात तब्बल 13 धावा आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये झाल्यात आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. खूप मोठ्या संख्येने फटका खेळला गेलाय. या षटकात मात्र खूप चांगल्या पद्धतीने धावा येताना पाहायला मिळाले. 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 या ठिकाणी संपलेला आहे. या षटकात तब्बल 15 धावा आल्या आणि त्याच्यामुळे ही धावसंख्या बनली आहे. परंतु अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने गर्दी करू लागले आहेत. जशी ही स्पर्धा सुरू झाली प्रेक्षकांची देखील या ठिकाणी गर्दी होऊ लागली आहे. या मैदानातील स्पर्धांचा एक वेगळा दर्जा पाहायला मिळतो. रोहित माने आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होत आहेत शशांक पाटणकर. रोहित यावेळेला टोलावलाय बॉल. चांगला फटका आलाय बाजूच्या पुलावर. केलाय पूल आणि होतोय सक्सेसफुल. 4 धावा. चौकार वसूल केला जातोय. रोहित माने, लालबाग एक्सप्रेस या नावाने ओळखले जाणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. 22 धावा धावफलकावर. सुरुवात जरी कमी झाली असेल 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. GW खामकर मसाले चौकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकार चौकाराला मात्र GW खामकर मसाले षटकार चौकार या स्पर्धेमध्ये असणार आहे. आणखीन एक चांगला फटका आला खरा परंतु त्यावर केवळ 1 धाव मिळते. ओव्हर तिसरी सुरू आहे. लालबाग प्रीमियर लीगमध्ये ज्यावेळेला आपण येतोय तर माहोल संपूर्णपणे या ठिकाणी IPLचा माहोल पाहायला मिळतोय. छोट्याशा जागेत मोठं क्रिकेट आपण पाहतोय. tenniscricket.in ची टीम अगदी स्वतः संतोष नाणेकर आणि टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करतायत.
पुन्हा एकदा तेच फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, स्वतः बैठक मारली आहे खेळपट्टीवर, परंतु बॉलला पाठवलंय बाजूच्या पुलावर. आणखीन एक फटका पुलावर खेळलाय 4 धावांसाठी. गुडघा जमिनीवर टेकवला, स्वतः खाली पडले, परंतु बॉलला पुलावरच पाडले. वा वा वा, चांगली कामगिरी होते. 27 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. गडी न गमावता 27 धावा धावफलकावर. विदाऊट लॉस 27 ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सुरुवात अगदी संत झाली होती आणि त्यानंतर जे कमबॅक केलंय ते लाजवाब होतं. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूया गोशांकी क्षेत्राच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. पंचांच्या इशाऱ्याचं आम्ही या ठिकाणी वाट पाहतोय. नो बॉल, नो बॉल आणि एक धाव देखील तिकडे कळवली जाते. फ्री हिट असेल. यस, फ्री हिट असेल. लालबाग प्रीमियर लीग 29 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. बॉलला जाऊ दिलं, सोडलंय बॉलला. एसटी रक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होतोय. एकोणतीस धावा धावफलकावर. तिसरं षटक. या मैदानात मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होतो. छोट्यातल्या छोट्या धावसंख्येमध्ये भले भले संघ गडगडतात या ठिकाणी. बॉल टू बॉल मॅचेस देखील काय रंगलेले आहेत या ठिकाणी. या मैदानाचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण लालबाग आज पुन्हा एकदा प्रेक्षकांनी गजबजून गेलाय. ज्या वेळेला गणेशोत्सव असतो याच ठिकाणावरून दर्शन रांग असते. भाविक भक्त नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी याच मैदानातून मार्गक्रमण करत असताना बापाच्या दिशेने जात असतात. यावेळेला आणखीन एक चांगला फटका टोलावलाय. जबरदस्त स्ट्रोक, परंतु 2 धावा तिकडे कळवतात पंच. धावसंख्या पुन्हा पुढे गेली आहे. बघता बघता या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. पाहू शकता कशा प्रकारे हा पॉवर जनरेट करून स्ट्रोक खेळलाय. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा. आणि 3 षटकांनंतर जर पाहिलं तर इकडे स्पोर्टिसॅक स्ट्रॅटेजिक टाइम आउट, स्पोर्टिसॅक प्रेझेंट स्ट्रॅटेजिक टाइम आउटला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. हा 9 8 7 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव गती मात्र चांगलीच पाहायला मिळते. विकेट कधी येते याची मात्र या ठिकाणी वाट पाहते टीम ग्राउंड ब्रेकर. तर या पार्टनरशिपला ब्रेक करण्याचं काम करावं लागेल. चौथी ओव्हर. पहिला बॉल टप्पा पडतोय, फिरतोय, कमी गतीने आला, शरीराचा वेध घेतला या चेंडूने. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बॉल रिलीज केलाय.
आणि पहिलंच मनमोहक होतं. कट झाला तो मात्र आणि थोडासा कमी गतीने आला, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिजे. गोशांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एक धाव त्याही ठिकाणी मिळेल. धावसंख्या झाली आहे 36 धावा धावफलकावर, 33 धावा धावफलकावर. यावेळेला देखील बॅटच्या टोकाला बॉल लागलाय, त्याला खेळण्याचा प्रयत्न झाला गोशांकित क्षेत्रात. मिड विकेटच्या दिशेने गोशांकित क्षेत्रात एका धावेसाठीचा फटका पाहायला मिळाला आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 34 धावांवर ही धावसंख्या जाते. ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय. लालबाग प्रीमियर लीगचं हे आयोजन पाहायला मिळते. 5व्या पर्वामध्ये आली आहे लालबाग प्रीमियर लीग. चालू असणारा सामना ग्राउंड ब्रेकर्स राजन कोतावडेकर आणि कंपनी आणि दुसऱ्या बाजूला राम मावळे साहेबांचा संघ टेरिफिक चॅलेंजर रोहित माने विरुद्ध शशांक पाटणकर अशी ही मॅच पाहायला मिळते. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल गोशांकित क्षेत्रात एका धावेसाठी. मैदानात डिक्लेअर झोन आहेत मैदानाच्या 3 बाजूला. समोरच्या बाजूला षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु षटकार चौकार लेग साईड आणि ऑफ साईडला सुद्धा आहेत, परंतु ठराविक ठिकाणी गेल्यानंतर 35 धावा धावफलकावर आहेत. आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी खेळला. या वेळेला मात्र यशस्वी झालेत बॉलला लांबवर पाठवण्यासाठी. तिकडे 2 धावांचा फटका आलाय. चिंतेची बाब हीच आहे की विकेट येत नाहीये, परंतु धावाही मात्र सुरू आहे. धावांचा फ्लो सुरू आहे. एक चांगली खेळपट्टी आपल्याला इकडे पाहायला मिळते आणि नेहमीच या ठिकाणी मॅच असल्यानंतर खेळपट्ट्या चांगल्या बनवल्या जातात. प्रेक्षकांची गर्दी इकडे नेहमीच असते. खेळाडू त्या खेळाडूंचे जे किट्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने इकडे बनवले गेलेले आहेत. पुन्हा एकदा अमय चव्हाण रोहित माने यांच्यासाठी 23 धावांवर खेळतात रोहित. यावेळेला मात्र बॉल फिरवलाय. हे षटक मात्र चांगलं राहिलं मागील काही षटकांच्या तुलनेमध्ये आणि कारण या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त धावा या ठिकाणी 5 खर्च केलेले आहेत, म्हणजे कमबॅक झालंय. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. विकेट नाही गेली आहे. टेरिफिक चॅलेंजर धावसंख्या जर पाहिली तर 37. रोहित माने 23 धावांवर. आर्यन कदम एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. आर्यन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. विकेट घेण्यासाठी संघनायक त्यांच्याकडे गेलेले आहेत, परंतु मागील षटकाने थोडासा दबाव निर्माण केला आहे, कारण केवळ 5 धावांचं षटक आलं या अगोदरचं अमय यांचं. आणि आता आर्यन कदम यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. ओव्हर नंबर जर पाहिलं तर तब्बल 7 कॅमेऱ्याने टेनिस क्रिकेट .in पहिली आणि भारतातील आघाडीची वाहिनी संतोष नाणेकर स्वतः लाईव्ह कव्हरेज करण्यासाठी लालबागमध्ये दाखल झालेत. अख्खी खूप चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी काम केलं जात आहे. 5वं षटक मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत आर्यन कदम. युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत आर्यन कदम. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिद्धेश कोठणकर. सिद्धेशचा हा फटका तर फसलाय. बॉल हवेत आहे, बराच उंच गेलाय आणि कॅच खाली शशांक पाटणकर आले. पहिला धक्का आर्यन कदमने दिलाय. पहिली विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाली आहे. यस, LPR लालबाग प्रीमियर लीग 2024ची पहिली विकेट घेण्याचा मान मात्र गोलंदाज आर्यन कदमला जातोय. तर पहिली कॅच पकडली आहे शशांक पाटणकर यांनी. यावर्षी जर पाहिलं तर पहिला चौकार खेळण्याचा मान कोणाला गेला असेल तर तो मात्र रोहित माने. पहिला चौकार या ठिकाणी खेळला गेला.
तर पहिली धाव या वर्षी कोणी बनवली तर सिद्धेश गोठणकरने बनवली. पहिला षटकार कोण मारणार याची सुद्धा चर्चा असणार आहे. धडाकेबाज सिद्धेश माघारी परत आहेत. 12 चेंडूमध्ये 14 धावा त्यांनी केल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात राजन मांडवकर. हा खेळाडू देखील या मैदानात नेहमी की फॅक्टर राहिलाय. मंचावर जर पाहिलं तर प्रो कबड्डी ज्यांनी गाजवली आणि भारतातील भल्या भल्या खेळाडूंना ज्यांनी बाहेर फेकून दिलं असे विशाल माने सर आमच्यामध्ये उपस्थित आहेत. विशालजी आपलं स्वागत आहे. अभिमानास्पद क्षण असतो ज्यावेळेला विशाल माने ज्यावेळेला यू मुंबासाठी खेळले आणि भल्या भल्या खेळाडूंना एक मुंबईचं प्रतिनिधित्व मुंबईकर म्हणून एक मराठी व्यक्ती म्हणून आपल्या सगळ्यांना अभिमान वाटत होता ज्यावेळेला विशाल माने मैदानात उतरायचे. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर खेळलाय कोशांकित क्षेत्राच्या दिशेने. एकोणचाळीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक विकेट माघारी परतली आहे. आर्यनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. या अगोदरचं अमयचं षटक आणि हे आर्यनचं षटक इकडे थोडासा ग्राफ खाली आलाय, परंतु स्ट्राईकवर जास्तीत जास्त कशा प्रकारे रोहित माने येतील किंवा राजन यांच्याकडे देखील खूप चांगलं टॅलेंट आहे. यावेळेला राजन यांनी खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेलाय. एक्स्ट्रा पॉवरही जनरेट केली होती, परंतु पंचांचा इशारा येतोय तिकडे 2 धावांचा. 2 धावांनी धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावफलक जर पाहिलं तर 6. GW खामकर षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. 41 धावा धावफलकावर. यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट, आणखीन एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी आणि हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला. माफ करा, या अगोदर 2 धावेचा फटका होता, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. 41 धावांवर मात्र आणखीन एक विकेट आलेली आहे. दुसरा धक्का इकडे बसलाय आणि काय म्हणणार माझ्याबरोबर रेश्मा मॅम आहेत, भारतातील सुप्रसिद्ध अशा निवेदिका, आणि आज लगातार 3ऱ्या वर्षी मॅम आपण देखील या स्पर्धेशी जोडले गेलात. काय म्हणाले या स्पर्धेविषयी आणि चालू मॅच सुरू आहे? सर्वप्रथम सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लालबाग प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये. आणि 5वं पर्व आहे आणि जसं आपण पाहत आहोत संध्याकाळपासून दिमागदार 16 आपण या लालबागच्या नगरीमध्ये पाहिलं. लालबाग तसंही अख्ख्या भारतात नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा फेमस आहे लालबागच्या राजासाठी. आणि आता लालबाग प्रीमियर लीगमुळे सुद्धा एक लालबागची ओळख आपण म्हणू शकतो की इथे होते. हो, ही स्पर्धा सुद्धा लालबागची ओळख राहिलेली आहे. मराठी संस्कृतीचं माहेरघर म्हणून देखील लालबागची ओळख आहे. गणेशोत्सव या ठिकाणी अतिशय ख्यातनाम म्हणजे जगभर कीर्ती असणारा लालबागचा राजा याच मैदानातून मात्र दर्शनाची रांग सुद्धा बाप्पाच्या दिशेने जात असते. इकडे जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत होताना पाहिलं मिळते. 5वं षटक, धावसंख्येचा जो फ्लो आहे तो थोडासा कुठेतरी इकडे कमी होतोय. हां, कव्हर्स पॉईंटला जेवढे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी पाय वरती घ्यायचे, म्हणजे आपल्या कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी आपण घ्यायची. चला सगळ्यांना विनंती, आपण थोडंसं पाठीमागे जायचं. आपली स्पर्धा आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. सगळ्यात मोठे म्हणजे बच्चे कंपनी एवढी उत्सुकता आहे कधी त्यांची मॅच लागते. लहान मुलांची आहेत की गेलेत घरी? लहान मुलांची मॅच आहे ते आहेत का? तर लहान मुलांची जी मॅच होती आज कदाचित ते थोडेसे थकलेले आहेत. उद्या संध्याकाळी ती मॅच खेळवली जाणार आहे याची नोंद सर्व बच्चे कंपनीने घ्यायची आहे. चांगली तयारी करायची. तुम्हाला प्रॅक्टिसला आणखी एक दिवस वेळ दिलाय आम्ही. पाच ओव्हरचा खेळ संपतोय. 42 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. हिमांशू परब आलेत गोलंदाजीसाठी. लालबाग प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे. असे अतिशय भव्य दिव्य असं आयोजन, डोळ्यांचं पारणं फेडणारं हे आयोजन पाहायला मिळालं. थोड्याच वेळापूर्वी जानेवारीच्या 10 तारखेला संगीत मानापमान नावाचा सिनेमा रिलीज होणार आहे आणि त्याचे कलावंत स्वतः सुबोधजी भावे आणि त्याचबरोबर वैदेही परशुरामी या ठिकाणी उपस्थित राहिल्या होत्या. हा बॉल थोडासा कमी गतीने आला. चांगली गोलंदाजी मात्र इकडे पाहायला मिळते.
तसेच भारतातील ख्यातनाम पॉवर लिफ्टर मनोज मोरे सर, महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेते, त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मोरे सर, आपलंही स्वागत असेल. अखूट टप्प्याचा बॉल एका हाताने मात्र शेवटच्या क्षणी हा स्ट्रोकला खेळला आणि पाठवलं. त्या ठिकाणी 2 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. अतिशय म्हणजे IPLचा फील तुम्हाला लालबागमध्ये पाहायचा असेल तर लालबाग प्रीमियर लीग तुम्हाला पाहावीच लागेल. GW खामकर मसाले. बिग हिट, काय स्ट्रोक खेळलाय. अफलातून फटका येताना पाहिला मिळाला. रोहित मानेच्या बॅट मधून येताना पाहिला मिळाला हा फटका. एक जबरदस्त स्ट्रोक. GW खामकर मसाले चौकार. आणि बघता बघता या ठिकाणी 50 धावा पूर्ण होत आहेत. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी. टेरिफिक चॅलेंजर राम मावळे आणि कंपनी, आणि त्यातील 31 धावा रोहित माने यांच्या पाहायला मिळत आहेत. 19 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी होताना पाहायला मिळते. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर पहिला दिवस, पहिली मॅच, काय जबरदस्त माहोल पाहायला मिळतोय. आणि या मैदानात मॅच असल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी तर स्वाभाविकच असते. आणि गर्दी आज नुसती सुरुवात आहे. गर्दी आहे परंतु आज आवाज नाही येत आहे, टाळ्या नाही येत आहेत, शिट्या नाही येत आहे, आरडाओरडा नाही येत आहे. असं होईल का? वाजल्या टाळ्या. यस, आणि टाळ्या, शिट्या आणि आवाजाशिवाय मजाच नसते क्रिकेटच्या मॅच मध्ये. मग क्रिकेट असू देत किंवा कबड्डी असू देत. बिग हिट समोरच्या दिशेने, जबरदस्त प्रहार, आणि हा बॉल जाईल सीमा रेषा पार. GW खामकर मसाले षटकार. या स्पर्धेतील पहिला चौकार, पहिला षटकार मारण्याचा मान जातोय रोहित माने यांना. रोहित माने षटकार चौकार खेळतायत आणि विशाल माने ते पाहतायत. छप्पन्न धावा शेवटची ओव्हर आहे. आणि या 2 स्ट्रोकने, एक षटकार आला, एक चौकार आला, असं वाटत होतं कुठेतरी धावसंख्येचा ग्राफ खाली आलाय. परंतु त्याला पुन्हा एकदा वर नेण्याचं काम मात्र रोहित माने यांनी केलंय. 37 धावांवर बॅटिंग करतायत. 20 चेंडूंचा सामना त्यांनी केलाय. हिमांशू पुन्हा एकदा समोरच खेळलाय हा बॉल, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. अडवलाय बॉल. चेंडूची फेकी केली जाते. एक धाव तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय खरा. आणि तिकडे जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात विकेट येईल आणि तिसरा धक्का बसेल. पहिला डाव इकडे संपलाय आणि पहिला डाव संपल्यानंतर धाव संख्या झालेली आहे ती 58 धावा. 59 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी.
हॅलो, चला मॅच सुरू करायची आहे. लवकरात लवकर पंच मैदानात दाखल झाले. क्षेत्ररक्षण सजवायचं आणि बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. 58 धावा झाल्यात. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे 36 चेंडूमध्ये. नमस्कार अँड अ व्हेरी वॉर्म वेलकम टू लालबाग प्रीमियर लीग सीझन 5. आणि व्यासपीठावरती आपण पाहू शकता आपले मान्यवरांचे आगमन झालेले आहे. मी बाळासाहेबांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते पुढचा सत्कार सन्मान आपण करायचा आहे. मुंबई फिटनेस क्लबचे सर्वेसर्वा करता माननीय विशाल प्रभाकरजी माने यांचं इथे आगमन झालेलं आहे. कबड्डीचे नावाजलेले प्लेयर आहेत. भारत पेट्रोलियममध्ये ते जॉब करतात आणि ऑफकोर्स खूप सारे रेकॉर्ड्स त्यांच्या नावावरती आहेत. अँकरसुद्धा आहेत असं आम्हाला कळलेलं आहे आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू लालबाग प्रीमियर लीग सीझन 5. स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच सर, तुम्ही ते वेळात वेळ काढून आलात. सोबतच माननीय संदेश आंबेकरजी आपल्या सोबत आहेत. त्यांचं सुद्धा इथे मान सन्मान आपण करणार आहोत. विनंती असेल येथे त्यांचा मान सन्मान. आणि सोबतच मनोजजी मोरे आणि नितीन कवटे सर हे सुद्धा आपल्या सोबत इथे जॉईन झालेले आहेत. आपलं सुद्धा वॉर्म वेलकम आहे, स्वागत आहे लालबाग प्रीमियर लीग सीझन 5. थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आपली उपस्थिती लालबाग प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये दाखवली. धन्यवाद. Check. So we have Mr. Mature from Netherlands over here. A very warm welcome to you. Namaskar. And I request Mr. Balasaheb to please do the honor for us. Mr. Mature, a very warm welcome to India. Welcome to Lalbagh, Mumbai. धन्यवाद. दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत. लालबाग प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि या लालबाग प्रीमियर लीगचा आज पहिला सामना. पहिला डाव संपलाय. प्रति षटकांगडी जवळपास 10 धावांची आवश्यकता आहे. 59 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि या 59 धावांचा पाठलाग करत असताना मात्र सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. अनिकेत वर्मा आणि अभिषेक शर्मा. वर्मा आणि शर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनिकेतला या मैदानात खेळताना पाहणं एक वेगळाच आनंद असतो. एक जबरदस्त बॅटर आहे आणि त्याच जोडीला जर पाहिलं तर अभिषेक शर्मा यांना देखील आपण पाहतोय. परंतु गोलंदाजीसाठी लालबाग एक्सप्रेस पहिलाच बॉल अतिशय वेगात खोलवर टप्प्याचा. पहिल्या डावाची सुरुवात अशाच प्रकारच्या एका यॉर्करने झाली होती आणि आताही तसाच प्रकारचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व पदाधिकारी मॅचेसचा आनंद देखील घेताना पाहायला मिळत आहेत. मोरी सरांचं आगमन झाले. शिवछत्रपती पुरस्कार विजेते, त्याचबरोबर यू मुंबा स्टार, PPCL, खूप मोठ्या उपलब्धता विशाल माने यांच्या देखील राहिल्यात. आणखीन एक चांगला बॉल. या खेळाडूने 2 वर्ष अगोदर याच ठिकाणी चांगली कामगिरी नेहमीच केलेली आहे आणि अगदी मोठमोठ्या स्पर्धा महाराष्ट्रातील खेळण्याचा मान रोहित माने यांच्या नावावर आहे आणि त्यांनाच आपण या ठिकाणी पाहतोय. यावर्षी मोटरसायकल बाईक कोणाला मिळणार, कारण मालिका वीरासाठी मोटरसायकल बाईक असणार आहे. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. कोशांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. पहिली ओव्हर सुरू आहे. विजयासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे. तब्बल 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. अनिकेत वर्मा हा देखील एक जबरदस्त बॅटर आहे. कशा प्रकारचे इतर त्याला साथ देतात हे देखील तेवढं महत्वाचं आहे. लालबाग प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये आली आणि काय भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आज पार पडला गेला.
हो हो हो, आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. वेग प्रचंड होता. काय वेगात बॉल टाकलाय. अगदी ऑर्कलेनचा चेंडू करण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम मैदानात उतरली, परंतु पहिल्या डावाची सुरुवात सुद्धा अशीच झाली होती. फक्त 3 धावा होत्या. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूया आज फिल्डर आहेत तिकडे, दबाव वाढवत आहेत रोहित आणि धावा कराव्या लागतील इकडे. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. विजेत्या संघाला GW खामकर मसाले यांच्याकडून ओ हो हो, काय पहिलं षटक टाकलं या ठिकाणी रोहित माने यांनी. पहिल्या षटकात फक्त एक धाव आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील अभिषेक वर्मा यांची घेतली. अभिषेक शर्मा यांना मात्र या ठिकाणी बाद केले आणि आता सगळ्यांच्या नजरा अनिकेत वर्मावर आहेत. एक धाव अजूनही जर पाहिलं तर 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकं बाकी आहेत. लालबाग प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असणार आहे. आज पहिला दिवस, प्रचंड उत्कंठा या स्पर्धेची पाहायला मिळाली आणि दुसऱ्या षटकासाठी जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येते गणेश भोसले यांना. या मैदानाचे या खेळाडूचं देखील एक वेगळं नातं आहे. शशांक येत आहेत. शशांक पाटणकर टीमचे कॅप्टन मैदानात येत आहेत. जोडीला अनिकेत वर्मा आहे. या दोन्ही खेळाडूंकडे टॅलेंट आहे. काही मोठमोठे फटके आले तर मॅच देखील येऊ शकते. धन्यवाद. या ठिकाणी आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. आपला अमूल्य वेळ त्यांनी या ठिकाणी दिला. गणेश भोसले आलेले आहेत. नजरा मात्र अनिकेत वर्मा यांच्याकडे. या मैदानातील सर्वात बलाढ्य खेळाडूंपैकी ज्याच्याकडे केव्हाही क्षमता आहे मॅचचं पारडं फिरवण्याची, बॅटिंगसाठी आलेत. पहिलाच बॉल स्ट्रोक खेळला खरा, परंतु त्या ठिकाणी फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा धावफलकावर होत आहेत. ओ हो हो, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता हा. एका धावेसाठी जाईल गणेश. बाळासाहेब कांबळे, खणकर साहेब हे सुद्धा मॅचेसचा आनंद घेत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा गणेश यांच्याकडून मात्र चांगले चेंडू येत आहेत. अनिकेत सारख्या बॅटरला थोपवणं किंवा थांबवणं तेवढं सोपं नाहीये, परंतु इकडे खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. गणेशकडे युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि तिकडे व्हेरिएशन सुद्धा खूप चांगलं करतायत. दुसरी ओव्हर सुरू आहे, 3 धावा. पुन्हा एकदा तेच थोडासा दबाव पाहायला मिळतोय. त्याचं कारण आहे धावा नाही झालेल्या आहेत आणि गणेश मात्र त्याचा फायदा घेत आहेत, धावा बनवत आहेत. आता मात्र एक मोठी कामगिरी करावी लागणार आहे. हो यस, या स्पर्धेचे आधारस्तंभ राजेंद्र शेठ लांजवळ, त्याचबरोबर सुधीर भाऊ साळवी यांचे आम्ही विशेष आभारी आहोत. सर्व पुरस्कर्ते त्यांचाही मात्र क्रमाक्रमाने आपल्यापर्यंत नाव पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करू, परंतु इकडे थोडासा दबाव गणेशने निर्माण केलाय. ही स्पर्धा पाहण्यासाठी मात्र मोठ्या प्रमाणावर चुरस पाहायला मिळते, मोठ्या प्रमाणावर गर्दीही पाहायला मिळते. 26 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 56 धावांची आवश्यकता अशक्य नाहीये, परंतु प्रयत्न करावे लागतील.
पुन्हा एकदा तेज, याच पद्धतीचे चेंडू सातत्याने पाहायला मिळत आहेत. आणि गणेशच्या विरुद्ध स्ट्रगल करणारे अनिकेत वर्मा या ठिकाणी ऑन होत आहेत आणि विकेट येते. सातत्याने त्यांना ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकले जातो. ते जवळ तिसरा चेंडू आहे याच पद्धतीने पाहायला मिळाला. मागील 2 चेंडूवर मात्र बचावले होते, परंतु यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू स्टंपला आदळला आणि माघारी परतावं लागतं अनिकेत वर्मा यांना सुद्धा. खूप चांगली गोलंदाजी गणेशची पाहायला मिळाली. सौरभ बासुदकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आजच्या प्रमाणे उद्या सुद्धा सकाळी 10 वाजता रिपोर्टिंग आपल्याला करायचं आहे. उद्याही तेवढ्याच चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. सगळ्या संघांना उद्या खेळताना आपण इकडे पाहू. आजचा उद्घाटनीय सोहळा सुद्धा तेवढा चांगला रंगला. नो बॉल आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. यावेळेला स्ट्रोक खेळाय खरा कव्हर, परंतु त्या ठिकाणी गोशांकित क्षेत्राच्या दिशेने पुन्हा एकदा एक धाव मिळेल. एक पेक्षा जास्त काही नाहीये. दोन ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 5. 2 विकेट माघारी परतलेले आहेत आणि अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, कारण 54 धावा तर अजूनही करायच्या आहेत. 4 ओव्हरमध्ये 54. अनिकेत माघारी परतलेले आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर अभिषेक माघारी परतलेले आहेत. आता जे काही करायचं सौरभ बासुदकर आणि शशांक पाटणकर टीमचे कॅप्टन आहेत त्यांना करायचं आहे. तिसरी ओव्हर सुरू होते आणि तिसऱ्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा रोहित माने यांच्याच हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे. चार षटकांचा खेळ अजूनही बाकी. लक्ष आता थोडंसं दूर चाललंय. अशाच प्रकारच्या चुरशीच्या मॅच उद्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओ हो हो, अतिशय वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थही झाला. आणखीन एक विकेट आणि ती सुद्धा महत्वाचीच विकेट आलेली आहे. मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन देखील या ठिकाणी होत आहे. बॅटिंगसाठी लहान मुलांच्या मॅचेस सुद्धा आहेत या ठिकाणी. आपण सगळ्यांनी नॉन घ्यायची. उद्या त्या मॅचेस खेळवल्या जातील आणि गेल्या वर्षी तो लहान मुलांच्या मॅचचा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणावर व्ह्यूअर्स आले. आणि भार्गवचा डान्स सेलिब्रेशन हे सुद्धा गेल्या वर्षीची हायलाइट होती. आहे का भार्गव उद्या खेळणार आहे? सगळेच म्हणजे लहान मुलं जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. उद्याचं देखील आपल्याला शेड्यूल या ठिकाणी आपण कळूयात.
ज्या पद्धतीने या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आज ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर या ठिकाणी संगीत मानापमानची संपूर्ण टीम इकडे आली होती. स्वतः दिग्दर्शक कलावंत या ठिकाणी सुबोधची भावी सर आले होते. वैदेही परशुरामी मॅम या सुद्धा या ठिकाणी आल्या होत्या. उद्याच्या मॅचेस ओ हो नो बॉल. उद्याच्या मॅचेस लक्षात घ्या. उद्या पहिली मॅच पॉवर हिटर विरुद्ध रॉयल स्ट्रायकर यांच्यात सकाळी 10 वाजता होईल. त्यानंतर 11:15 वाजता मॅच पीच स्मॅशर बॉल ब्लास्टर. 12:30ला गेम स्विंगर आणि ट्रॉफी फायटर. त्यानंतर टेरिफिक चॅलेंजर आणि पीच स्मॅशर अशा मॅचेस उद्या सकाळच्या सत्रात होतील. हो, रिपोर्टिंग टाइम 9:30चा आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. उद्या 9:30 वाजता रिपोर्टिंग आहे. 10 वाजता मॅच सुरू करायची, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. गेम स्विंगर आणि पॉवर हिटर्स यांच्यातील मॅच असेल. माफ करा, पॉवर हिटर आणि रॉयल स्ट्रायकर्स हा पहिला सामना आहे. अरे छोटासा आर्यन परंतु इकडे प्रयत्न करतोय. माझी टीम संकटात आहे आणि मला काहीतरी करायचं आहे या भावनेने बॅटिंग करतोय आणि तिसरी ओव्हर सुरू असताना थोडंसं का होईना धावफलक आता पुढे जाऊ लागलेला आहे. रोहितने काय जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. बॅटिंग केली जबरदस्त, बॉलिंग केली जबरदस्त, प्रतिस्पर्धी टीमला हैराण केलंय. 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या गेल्या. 6 धावा केवळ 10 चेंडूमध्ये खर्च केलेल्या आहेत. आणखीन एक वेगवान चेंडू. का म्हटलं जातं लालबाग एक्सप्रेस या खेळाडूला स्वतःला सिद्ध करतोय पुन्हा एकदा. चर्चा लालबागमध्ये या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. चर्चा मुंबईभर देखील पाहायला मिळते. अगदी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकासारखी स्पर्धा देखील खेळताना पाहायला मिळाला हा खेळाडू. हो यावेळेला देखील यानंतर लहान मुलांची मॅच आहे. खबर अशी आहे की लहान मुलांची मॅच आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकर. देव परब आणि चैत्र माडिक. चला दोन्ही कॅप्टन. चला लहान मुलं खुश झाले का? दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर. चैत्र माडिक आणि दुसरा कोण आहे? देव परब. चला दोन्ही कॅप्टन या. आणि स्पोर्टी साहेब प्रस्तुत स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुरुवात झाली आहे.
3 षटकात फक्त 11 धावा झालेल्या आहेत. इकडे मॅच संपलेली नाही अजूनही, परंतु 18 चेंडूत 48 प्रयत्न करावे लागतील आर्यन कदमला. सौरभला सुद्धा एक वेगवान फटका समोरच्या दिशेने खेळलाय. अतिशय जलद गतीने फिल्डर तिकडे आलेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 12 वर धावसंख्येला पाठवलं. आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय. ज्युनियरची म्हणजे लहान मुलांची एक मॅच या ठिकाणी होणार आहे. यानंतर याची सुद्धा सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. काही वेळेला गणेशने आणि त्याचबरोबर रोहित माने या दोघांनी खूप चांगली गोलंदाजी केली. नियोजित टप्पा ठेवला. गणेशने तर ऑप्टमची लाईन बाहेरच्या ऑप्टमच्या जवळपास 1 फूट बाहेर हाच टप्पा सातत्याने ठेवला. लेंथवर बॉल टाकण्याचे प्रयत्न त्यांचे राहिले. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. दबाव आता आणखी वाढत चाललाय, कारण मॅच पासून ती टीम दूर चालली आहे. प्रयत्न करावे लागतील तरी सुद्धा ग्राउंड ब्रेकर्सला. जिंकणं हरणं हा खेळाचाच एक भाग आहे, परंतु लीग मॅचेस आहेत त्यामुळे संधी आहे. चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. त्याला कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिकडे मिळणार आहे. एका धावेने काही होणार नाहीयेत. आता वेळ आली आहे ज्यावेळेला तुम्हाला षटकार चौकार मारायचे आहेत. फुल टॉस, त्याला कॉक कॉर्नरच्या दिशेने ढकलले. तिकडे देखील एक धाव मिळेल. आर्यन चांगला स्ट्रोक खेळलाय. आर्यनने मात्र एका बाजूने झुंज दिली आहे. जरी एका मागोमाग एक फलंदाज माघारी परतले, आघाडीच्या फलंदाजाने थोडीशी निराशा केली, परंतु आर्यन झुंज देत आहेत आणि हा कॉन्फिडन्स जर या ठिकाणी मिळाला तर पुढच्या मॅचसाठी या बाबी चांगल्या असतील. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 16 धावा. ज्यांची मॅच आहे ते आलेत का? लहान मुलांचे 2 गट करण्यात आलेले आहेत. प्रयाग पांडे आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया. प्रयाग पांडे. प्रयागचा हा बॉल थोडासा वळलाय. वाह, चांगल्या पद्धतीने चेंडू टाकलाय प्रयागने. पीपी चांगला पहिलाच बॉल फिरवलाय, वळवलाय. एक आत्मविश्वास देणार आहे दोन्ही कॅप्टन. यावेळेला देखील थोडासा मागे टाकला, परंतु त्यामुळे स्ट्रोक खेळता आला. एक धाव तिकडे मिळणार आहे. 5वी ओव्हर मात्र मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि यानंतर ज्युनियर्सची लहान मुलांची मॅच होणार आहे. तर दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना रिक्वेस्ट असेल, लालबाग स्मॅशर्स यंगस्टर्स आणि लालबाग फायटर्स यंगस्टर्स दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना रिक्वेस्ट असेल की आपल्या स्क्वॉडला घेऊन रेडी राहायचे.
चांगला बॉल पाहिला मिळाला पांडेने. 2 बॉल तर काय जबरदस्त वळवलेत. खेळपट्टी मातीची आहे आणि इकडे सपोर्ट चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळतात प्रयाग पांडे यांना देखील. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता. फटका चांगला खेळलाय. मॅचचा रिझल्ट काही लागू दे, आम्हाला आत्मविश्वास जमवायचा आहे हे या ठिकाणी सांगतायत सौरभ. आणि येतोय GW खामकर मसाले खणखणीत चौकार. GW खामकर मसाले चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौथी ओव्हर आहे. प्रयागचा हा बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता आणि त्याचाच फायदा इकडे घेतला गेला. याही वेळेला हा फटका खेळलाय खरा पुलचा, परंतु एक धाव येईल. 5वी ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल थोडासा पुढून वळवण्याचा प्रयत्न राहिलाय. डॉट बॉल येतोय. बघता बघता 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 22. फक्त औपचारिकता या मॅचची बाकी आहे, कारण आता लक्ष खूप मोठं गेलंय, दूर गेलंय. 6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. फटका समोरच्या दिशेने खेळलाय आणि तिकडे फिल्डर आहेत उपलब्ध. त्यांच्याच हातात हा चेंडू जाताना पाहिला मिळेल. राजन मांडवकर तिकडे होते आणि टेरिफिक चॅलेंजर संघाचा काय परफॉर्मन्स पाहायला मिळाला राम मावळे आणि कंपनीचा. परंतु ग्राउंड ब्रेकर्सला आत्मपरीक्षण करावं लागेल, यातून सावरावं लागेल. विकेट आली आहे. स्पोर्टिसॅक प्रस्तुत विकेट. तर लहान मुलांची मॅच आहे याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीम रेडी आहेत. लहान मुलांचे 2 गट आहे. बी म्हणजे अगदी लहान मुलं ती उद्या खेळणार आहेत आणि त्याच्यापेक्षा मोठे आज खेळणार आहेत. शेवटच्या षटकात हा सामना जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. खरं व्हाईट बॉल घोषित केला जातोय. ग्राउंड ब्रेकरच्या विरुद्ध टेरिफिक चॅलेंजर विजयाच्या दिशेने वाटचाल करते. यंगस्टरची मॅच पाहायला मिळते उद्या. ज्युनियर आणखीन एक हा चेंडू जर पाहिलं तर यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. चांगला बॉल. हे दोन्ही टीम आल्यात का लहान मुलांच्या? सगळे खेळाडू आलेत? नसतील आले तर उद्या मॅच घ्यायला आलेत ना? कधी घ्यायची, आज की उद्या? हा ठीक आहे. हा प्रशांतजी केळेसकर साहेब, विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय.
प्रशांतजी केळसकर साहेब, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, त्यांच्या शुभस्ते टॉस केला जाणार आहे. आणि टॉस साठी मात्र भारतातील ख्यातनाम निवेदिका रेश्मा मयकर मॅडम असतील. यस यस. आणि डावाच्या शेवटी जर पाहिलं तर इकडे एक चौकार आलाय जो आत्मविश्वास देईल. आणि मॅच संपली आणि पहिल्या मॅचमध्ये बोलबाला पाहायला मिळालाय तो म्हणजे खूप चांगला कामगिरी टेरिफिक चॅलेंजर. हा टीम मात्र जबरदस्त खेळलेली आहे. रोहित माने काय जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आहे. विनर टीम मध्ये नो डाऊट रोहित माने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आर्यन कदम पराभूत संघातील सामनावीर आहे तर विजेत्या संघातील रोहित माने.